जय भीम मित्रांनो, मी देवेंद्र इंदुरकर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे बाबासाहेब 973. ठीक आहे. तर आपलं वाचन सुरू आहे भगवान बुद्ध आणि त्याचं धम्म. पुढे वाचूया. भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्माबद्दल दुसरा भाग, त्याच्यातील दुसरा खंड, त्याच्यातील तिसरा भाग, त्याच्यातील 5वा प्रकरण. कोणतं? अनाथपिंडकाच्या विषयीचं. तर अनाथपिंडकाचा हा जो चॅप्टर आहे याच्यातला काही भाग आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतला आहे. आता आणखी एक भाग आहे, तो या व्हिडिओमध्ये पाहूया. तर अनाथपिंडक भगवान बुद्धांना प्रश्न विचारतात. माझी संपत्ती, माझे घर, माझा व्यापार उद्यम यांचा मी त्याग करावा काय? आणि आपल्याप्रमाणे धार्मिक जीवनाचा आनंद मिळवण्यासाठी गृहीण झाले पाहिजे काय? त्याच्यावर भगवान बुद्ध काय उत्तर देतात बघा. तथागत म्हणाले, अष्टांग मार्गाने जो जातो त्या प्रत्येकाला उदात्त धार्मिक जीवनाचा आनंद मिळणे शक्य आहे. जो संपत्तीला चिकटून राहतो त्याने तिचे विष स्वतःच्या मनात पेरून घेण्यापेक्षा तिचा त्याग करणे अधिक चांगले आहे. परंतु जो संपत्तीला चिकटून राहत नाही आणि ती जवळ असून सुद्धा तिचा उपयोग जो चांगल्या तऱ्हेने करतो तो आपल्या बांधवांसाठी एक वरदान ठरतो. माझे तुम्हाला असे सांगणे आहे की तुम्ही गृहस्थ जीवनातच राहा. तुमचा जो जीवन व्यवसाय आहे त्यातच तुम्ही अमातपूर्वक राहा. जीवन, संपत्ती आणि सत्ता माणसाला गुलाम करीत नाही, तर जीवन, ऐश्वर, अधिकार यासाठी त्यांची जी आसक्ती असते ती त्यांना गुलाम बनवते. लक्षात घ्या याच्याकडे. केवळ रिकामपणाचे जीवन जगण्यासाठी जो भिक्खू गृहत्याग करतो त्याचा काहीही फायदा होत नाही. कारण आळसाचे जीणे घृणास्पद होय. निष्क्रियतेचे आणि शक्तीच्या अभावाचे जीवन स्पृहणीय नसते. जोपर्यंत अंतःप्रेरणा जागृत होत नाही तोपर्यंत तथागताचा धम्म कोणाही माणसाने गृहहीन व्हावे किंवा संसार त्याग करावा असे सांगत नाही. हे लक्षात घ्या. माणसाने स्वार्थाच्या भ्रमातून मुक्त व्हावे, कामभोग इत्यादी सुखोपभोगाच्या तृष्णेचा त्याग करावा आणि सदाचाराचे जीवन जगावे असे तथागताचा धम्म सांगतो. आणि लोक काहीही करोत, कारागिरी, व्यापार किंवा ज्यांचे अधिकार म्हणून काम करोत किंवा संसार त्याग करून धार्मिक जीवनात आयुष्य घालवत, त्यांनी आपले अंतःकरण त्यात ओतले पाहिजे. त्यांनी मेहनती आणि उत्साही असले पाहिजे. आणि जर ते पाण्यात वाढणाऱ्या परंतु पाण्याचा स्पर्श न होणाऱ्या कमळाप्रमाणे राहतील, जीवन संघर्षात कोणाचाही हेवा किंवा द्वेष करीत नसतील आणि या जगात ते स्वार्थाचे नव्हे तर परमार्थाचे जीवन जगत असतील तर आनंद, शांती आणि समाधान ही खात्रीने त्यांच्या मनात वास करतील, यात माझी काही शंका नाही. अशा पद्धतीने गौतम बुद्धांनी अनाथपिंडकाला जेव्हा प्रश्न विचारले तेव्हा गौतम बुद्धांनी त्याला या पद्धतीने उत्तर दिले. तर अशा पद्धतीनं पाहत राहा माझे चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जय भीम.